नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण जाणार आहोत मोर्शी तालुक्यातील लोणी हिवरखेड जवळील सावंगा या गावी. या गावी असलेलं एक तलाव, जे की सावंगा गाव डुबल्यावर निर्माण झालेलं ते तलाव आहे. आणि बाजूलाच प्रसिद्ध असलेलं पाताळेश्वर गुप्तेश्वर महादेव टेम्पल, ज्या ठिकाणी भूमिगत महादेवाची पिंड प्रस्थापित झालेली आहे. तर आपण निघालो आहोत अमरावतीवरून 45 ते 50 किलोमीटर अंतरावर मोर्शी हा तालुका आहे. सर्वप्रथम या तालुक्यामध्ये आपण पोहोचणार आहोत. जवळपास 50 किलोमीटर डिस्टन्स अमरावती जिल्ह्यातून मोर्शी तालुक्याचा आहे. तर आपण आलो आहोत सावंगा या गावी. हे सावंगा स्मार्ट विलेज गाव म्हणून महाराष्ट्र शासन नोंदित आहे. बघू शकता, सिमटाचा रोड आहे आणि दुतर्फा असलेले झाडं, जे झाडं गुलमोहराची दिसत आहे आपल्याला जवळपास. आणि हिरवगार प्रसन्न वातावरण आपल्याला या गावात जाताना लागत आहे. बघू शकता, या रोडाच्या दुतर्फा असलेले बॅनर, जे की लोकमान्य टिळक, भगतसिंग, साने गुरुजी, महात्मा ज्योतिबा फुले आंबेडकर यांच्या विचाराचे बॅनर आपल्याला या रस्त्याच्या दुतर्फा बघायला मिळत आहे. या गावामध्ये सिमेंट विटाचे घरं नसून कौलारू घरं आपल्याला पाहायला मिळेल. तरी पण या गावाला स्मार्ट विलेज हा पुरस्कार मिळाला आहे. या गावामध्ये असलेलं निसर्गरम्य वातावरण, या गावातली स्वच्छता बघू शकता. गावाच्या वावरात आल्या आल्या आपल्याला तलाठी ऑफिस सावंगा लागलेलं आहे. रस्त्याच्या बाजूने असलेले बेंच, जिल्हा पूर्व माध्यमिक शाळा, बाजूला असलेले मंदिर आणि गार्डन. गाव छोटंसं आहे, मात्र गावामध्ये असलेलं स्वच्छतेचं पालन बघू शकता. कौलारू घरं आणि प्रत्येक चौकात या ठिकाणी स्पीकर आहे कचरा जमा करण्यासाठी. सकाळी याच्यातूनच भोंगा वाजवला जाते आणि प्रत्येक खांब्यावर CCTV कॅमेरे पण बसवलेले आहे. तर या सावंगा गावातून आपण पुढे आलो असता आपल्याला सावंग्यातील तलाव मिळेल आणि पाताळेश्वर महादेव मंदिर. तर चला आपण पुढे जाऊया. खूप सुंदर आणि हिरवगार निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. वाटेत जाताना बकरी चारणारे दादा. आम्ही जून महिन्याच्या एंडिंग या मंदिरात फिरायला आलो आहे. बघू शकता, जुना ब्रिटिशकालीन पूल अजूनही प्रस्थापित आहे. खूप सुंदर असं हिरवगार वातावरण आहे. रस्त्याच्या दुतर्फा हिरवेगार झाडं आणि कमी प्रकाश आहे, सूर्य दिसत नसल्यामुळे, आणि थंडगार वातावरण आहे. हे बघू शकता, महादेव पाताळेश्वर मंदिरात जाताना दुतर्फा असलेले हिरवगार झाडं. गाडी चालवताना जणू काही झाडं आपल्या डोक्याला लागेल अशी भीती वाटते. पण सुंदर असं लोकेशन. शेवटी महादेव पाताळेश्वर गुप्तेश्वर देवस्थान सावंगा या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. बघू शकता मंदिराचा अवताल परिसर, मंदिराचं असलेलं घुमट, मंदिराच्या परिसरात असलेला 5 फण्याचा साप, बाजूलाच सापाचं मंदिर, बाजूला हनुमानजीचं मंदिर, छोट्या छोट्या मूर्त्या, राम, लक्ष्मण, सीता, आणि परिसरात असलेले निसर्गरम्य दृश्य. मोठे मोठे झाडं आहे या ठिकाणी. सावली तर खूप छान असते उन्हाळ्यात पण. मंदिराच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत.
हे खूप जुनं मंदिर आहे आणि इतिहासात या मंदिराची नोंद आहे. भूमिगत महादेवाची पिंड या ठिकाणी प्रस्थापित आहे. सुंदर असं निसर्गामध्ये असलेलं महादेवाचं मंदिर. आपले नंदी महाराज, अशा प्रकारे साधं मंदिर आपल्याला छत दिसत आहे. लोखंडी चैनी गेट आहे. बघू शकता महादेव पाताळेश्वरांची मूर्ती आहे. याच्यामध्ये असलेली जी पिंड आहे ती पिंड भूमिगत आहे. या ठिकाणी दरवर्षी खूप भाविक भक्त दर्शनास येतात. सोमनाथ महाराज, सोमनाथ लिंग, मल्लिकार्जुन लिंग, श्री महाकालेश्वर, श्री ओंकारेश्वर, श्री वैद्यनाथ, श्री भीमाशंकर, महादेवाची ज्या काही 12 ज्योतिर्लिंग आहे, श्री बैजनाथ, श्री नागेश्वर, सर्व काही आपल्याला श्री विश्वनाथ या ठिकाणी या मंदिरामध्ये, श्री त्र्यंबकेश्वर नाशिकमधील मूर्ती आहे, श्री केदारनाथ, श्री घृष्णेश्वर औरंगाबादमधील, जवळपास 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला या मंदिरातच मिळेल. असं शिवकालीन मंदिर, ब्रिटिशकालीन मंदिर आहे. तर मंदिराच्या आतमध्ये दर्शन घेतल्यावर आम्ही मंदिराच्या बाजूला असलेलं सावंगा हे तलाव बघायला निघणार आहोत. तर चला मंदिराच्या परिसरामध्ये असलेलं तलाव बघूया. तलावाकडे येताना खूप मोठी अशी तलावाची जी पारी आहे, किनार आहे, टेकड़ा आहे, ते चढावं लागेल. ते चढल्यानंतर निळाशार पाण्याचा खूप मोठं भव्य दिव्य दृश्य आपल्याला तलावातील पाहायला मिळेल. आमच्यासाठी हे तलाव नसून जणू समुद्रच आहे असं दृश्य आम्हाला जाणवते. बघू शकता हे जे तलाव आहे, या तलावाचं नाव आहे सावंगा तलाव. पारीला टिप्पर म्हणजे दगड ची चौपट किनार केलेली आहे, जेणेकरून या दगडाच्या आत पाणी जिरून येथील किनार खचणार नाही यासाठी तलावामध्ये या दगडाची रचना अशा प्रकारे केली जाते. या तलावामध्ये संपूर्ण सावंगा हे गाव डुबलेलं आहे आणि या तलावाच्याच बाजूला हे गाव प्रस्थापित पूर्ण झालेलं आहे. बघू शकता या तलावामध्ये आपल्याला काहीतरी घरं दिसत आहे. बघू शकता ते 2-4 घरं दिसत आहे. गाव डुबलेल्या नंतर निर्माण झालेलं तलाव आहे. आम्ही या ठिकाणी बोटिंगचा प्रयत्न केला, पण या ठिकाणी कोणीच नसल्यामुळे आम्हाला बोटिंगचा पण आनंद घेता आला नाही. तरी आम्ही ट्राय केला बोटिंग हलवण्यासाठी, पण ते काही आमच्या इकडून जमलं नाही. तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात हिवरखेड लोणी पाशी असलेलं स्मार्ट विलेज सावंगा अशा प्रकारे आहे. तर तुम्ही पण या ठिकाणी महादेव पाताळेश्वर तीर्थक्षेत्र देवस्थान आणि सावंगा तलाव बघण्यासाठी येऊ शकता. सध्याच तलाव भरलेला नाही. तलाव जेव्हा भरेल आणि हा धबधबा सुरू होईल तेव्हा या ठिकाणचं निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी असतात.